रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे विठू माऊली चरणी आई जगदंबे चरणी नतमस्तक होत तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला जागर स्त्री शक्तीचा या आपल्या भक्तिमय कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. माऊली, आज नवरात्रीचा 4था दिवस. या दिवशी कुष्मांडा देवीची आराधना केली जाते. असं म्हणतात की जेव्हा हे चराचर नव्हतं, ही सृष्टी नव्हती, तेव्हा या देवीने ब्रह्मांडाची निर्मिती केली अशी एक आख्यायिका आहे. म्हणून हिला आदिशक्ती म्हणून देखील संबोधलं जातं. माऊली, कुष्मांडा देवीचं वास्तव्य हे सूर्यमंडळाच्या आत आहे. त्यामुळे कुष्मांडा देवीकडे प्रचंड अशी ऊर्जा आहे. हीच ऊर्जा देवी आपल्याला देखील देत असते. अंधकारातून आपल्याला बाहेर काढते आणि आपल्या जीवनात प्रकाश देते. केवळ आपण भक्ती करणं अतिशय गरजेचं आहे. तेव्हा याच विचारांनंतर आता वेळ झाली आपल्या भजनाची. अधिक वेळ न दवडता सुरुवात करूया आपल्या भजनाला, अर्थात आपल्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला जागर स्त्री शक्तीचा. रामकृष्ण हरी. खरं म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये 3 रात्रींना अतिशय महत्त्व दिलं जातं. पहिली रात्र आहे ती शिवरात्र, दुसरी रात्र आहे ती शत्रूची रात्र आणि तिसरी रात्र आहे ती नवरात्र. जो कोणी भक्त भगवान शंकरांची संध्याकाळच्या वेळी महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करतो, त्याच्या जीवनातील शत्रूची रात्र संपते. शत्रू म्हणजे काय तर काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार हे मानवी देहाला चिटकलेले शत्रू आहेत. हे शत्रू जीवनातले संपतात आणि ज्याच्या जीवनातली शत्रूची रात्र संपते त्याच्या जीवनामध्ये नवरात्र आनंदाने साजरी केली जाते. म्हणजेच आपल्या महाराष्ट्ररूपी भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर घटस्थापना. आणि घटस्थापना म्हणजे काय तर साधनेच्या मूळ अधिष्ठानाचा प्रारंभ व भक्तीच्या महान शक्तीची एकाग्र चित्ताने मांडलेले आसन म्हणजे घटस्थापना. आणि घटस्थापना झाली, देवी आसनावर अधिष्ठानावर पदार्पण तिने केलं आणि त्याच्यातून तिची 9 दिवस मनोभावे आम्ही सेवा करतो. आणि ह्याच सेवेचं सुंदर असं भक्तिगीत आपल्या सर्वांच्या समोर सादर करत आहेत आकांक्षाताई. तर ऐकूयात त्यांच्या सुंदर अशा मधुर वाणीत. शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमोस्तुते. नवरात्रीला नवरूपे तू, नवरात्रीला नवरूपे तू, लेवुनिया येसी अवघ्या रूपी परी माऊली, एकच तू होसी. जय अंबे जगदंबे, जय अंबे जगदंबे. नवरात्रीला नवरूपे तू.
षष्ठीला तुझं कवड्यार पुण गोंधळ घालिते सप्तमीस तू सप्तशृंगी गढ चढुनी जासी अष्टमीस सह्याद्री पर्वते उभी माय अससी नवमीला नवरात्र कारणे नवमीला नवरात्र कारणे होम हवन करीते दशमीला सिंहावर बसुनी दशमीला सिंहावर बसुनी शिलंगणा जासी जय अंबे जगदंबे जय अंबे जगदंबे नवरात्रीला नवरूपे तू नवरात्रीला नवरूपे तू लेऊनिया येसी अवघ्या रूपी परिवाली एकच तू होसी जय अंबे जगदंबे जय अंबे जगदंबे नवरात्रीला नवरूपे तू नवरात्रीला नवरूपे तू नवरात्रीला नवरूपे तू रामकृष्ण हरी माऊली, आपण म्हणत असतो की कृष्ण परमात्मा कुठे जन्माला आला, तर संतांच्या भाषेमध्ये कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आला. कारण की तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. म्हणजेच गोकुळात जन्माला आलेला कृष्ण परमात्मा खरं म्हणजे मथुरेत जन्माला आला. कंस मामाच्या बंदी शाळेमध्ये 12 वाजता जन्माला आला. परंतु ज्या बंदी शाळेमध्ये, ज्या कंस मामाच्या मथुरेमध्ये जन्माला आला, त्या मथुरेला कृष्ण परमात्मा समजला नाही. कंस मामांना कृष्ण परमात्मा समजला नाही. ज्या मातेच्या पोटी कृष्ण परमात्म्याने जन्म घेतला, अशा देवकी मातेला सुद्धा तो कृष्ण परमात्मा समजला नाही. नाहीतर ती अशी म्हणली नसती की सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेटी. ज्या वसुदेव बाबांच्या पोटी तो जन्माला आला, त्या वसुदेव बाबांना सुद्धा तो कळला नाही. शेवटी ते यमुनेच्या पलीकडच्या तीराला म्हणजे गोकुळामध्ये कृष्ण परमात्म्याला घेऊन आले. पण गोकुळवासीय मात्र साधनेवर आरूढ झालेले, आणि साधनेवर जो साधक आरूढ झालेला असतो त्याला कृष्ण परमात्मा ओळखायला वेळ लागत नाही. मग तो कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये एवढा मग्न झाला, एवढा दंग झाला, आणि त्याच्यामध्ये अचानक जेव्हा त्याला अतिशय शत्रूंवर जेव्हा त्याला घावा घालायचा आहे, तेव्हा तो पुन्हा मथुरेला निघाला. तेव्हा तो कुणेला सापडेना. आणि त्यावेळी सगळ्या गवळणी यशोदा मैयाकडे जातात आणि यशोदा मैयाला म्हणतात, आमचा हरी तुम्ही पाहिला का हो? आणि अशी सुंदर गवळण आपल्या सर्वांच्या समोर सादर करणार आहेत भाग्यश्रीताई टिकले. तर ऐकूयात त्यांच्या मधुर अशा वाणीतून ही सुंदर अशी गवळण. गेला हरे कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा गेला हरे कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा उमेला गोकुळात पावा गौड तो डोळा डोळा बाय गावा गौड तो डोळा डोळा बाय गावा
कृष्ण हरी. भगवान श्रीकृष्णाचं सर्वात आवडतं वाद्य कोणतं असेल तर ते आहे बासरी. या बासरीच्या आवाजाने काय बरं होतं, भगवान श्रीकृष्ण जेव्हा बासरी वाजवायचे तेव्हा गायी चरायचं विसरायच्या, नदीचा प्रवाह थांबायचा, एवढंच नाही वारासुद्धा शांत व्हायचा. आणि हे सगळं होत असताना गवळणीसुद्धा त्यांचं सर्व कामधंदा विसरून सासू सासऱ्यांची सेवा करत असतील, पतीची सेवा करत असतील, हे सगळं विसरून त्या कृष्णाच्या मागे त्या बासरीच्या आवाजाने तिथे जायच्या. आणि म्हणून काही गवळणींनी चर्चा केली की अगं, या कृष्णाच्या बासरीने आपली सगळी कामे बाजूला राहत आहेत, आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून त्या सगळ्या जणी म्हणतात की याचे हातीचा वेणू कोणीतरी घ्या, याच्या हातातली बासरी कोणीतरी काढून घ्या. आणि म्हणून सुंदर एक गीत ऐकूया, याचे हातीचा वेणू कोणी घ्या ग. वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वेणू कवळाचा माय वाजे वेणू कवळाचा माय वाजे वेणू नादे गोवर्धनु गाजे वेणू नादे गोवर्धनु गाजे वेणू नादे गोवर्धनु गाजे वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू पुच्छ पसरोनी मयूर विराजे पुच्छ पसरोनी मयूर विराजे मज भासतिया राजे मज भासतिया राजे मज भासतिया राजे वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू तृणाचारा सरू विसरली तृणाचारा सरू विसरली गाई व्याघ्र एके ठाई आली पक्षी पुढे निवांत राहिली वैरभाव समूळ विसरली वैरभाव समूळ विसरली वैरभाव समूळ विसरली वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू यमुना जळा स्थिर स्थिर वाहे यमुना जळा स्थिर स्थिर राहे रविमंडळ चालता स्तब्ध
कृष्ण हरी. आपण म्हणतो भारत देश हा सणांचा देश म्हणून संबोधला जातो. आता आपल्या सर्वांना प्रश्न पडेल की सण हा दोन अर्थाने ह्या विश्वामध्ये उच्चारले जातात. पहिला सण हा मराठीमधला सण आणि दुसरा सण हा इंग्रजीमधला सण. तर पहिला सण म्हणजे उत्सव आणि दुसरा सण म्हणजे सूर्य. आणि सूर्य आपल्याला प्रकाशित करतो. आणि अशाच भारतातल्या अनेक परंपरा ज्या आहेत की ज्या आपल्याला प्रकाशित करतात. आणि त्याच्यातलीच एक फार मोठी परंपरा म्हणजे नवरात्र उत्सव, की ज्या उत्सवामध्ये आपण सर्वजण आई आदिशक्ती मातेची आराधना करतो, तिचा गोंधळ करतो. आणि ती असताना श्रेष्ठ आहे, कारण की नाथबाबा सुद्धा म्हणतात मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. आणि ह्याच आदिशक्तीचा गोंधळ आपण ऐकूयात मधुर अशा वाणीतून आकांक्षाताई यांच्या मुखात. अंबाबाईचा उधा उधा, तुळजा भवानी आईचा उधा उधा. जय जगदंबा भवानी महिमा गाई ठाई ठाई. जय जगदंबा भवानी महिमा गाई ठाई ठाई. उद 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 उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई. उदे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई. जय जगदंबा भवानी महिमा गाई ठाई ठाई. जय जगदंबा भवानी महिमा गाई ठाई ठाई. उदे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई. 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 वाघावर तू होऊन आई स्वार, पाहून रूप आनंद होई फार. वाघावर तू होऊन आई स्वार, पाहून रूप आनंद होई फार. तुझ्यासाठी ग घेण्यासाठी आलो पायी पायी. तुझ्यासाठी ग घेण्यासाठी आलो पायी पायी. उद 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 उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई. उदे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई. तुळजापूर हे पवित्र आहे ठाण, भक्त येत्याती. भक्त येत्याती तिथं हो आनंदान. तुळजापूर हे पवित्र आहे ठाण, भक्त येत्याती तिथं हो आनंदान. कृपा तुझी ग भक्तावरती आनंदान होई. कृपा तुझी ग भक्तावरती आनंदान होई. उदे 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 ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई. उदे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई. साऱ्या विश्वाची आहे तू जगत माता, तुझ्या चरणावर नमविला मी माथा. साऱ्या विश्वाची आहे तू जगत माता, तुझ्या चरणावर नमविला मी माथा. तुझ्या विना ग नाही कोणी फिरलो दाही दाही. तुझ्या विना ग नाही कोणी फिरलो दाही दाही. उद 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 ग अंबाबाई आई उद ग अंबाबाई. उदे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई. जय जगदंबा भवानी महिमा गाई
रामकृष्ण हरी. आपण म्हणतो जीवन आपलं फुलासारखं आनंदी असावं, पण ध्येय मात्र मधमाशीसारखं असावं. मग ध्येय कोणतं? तर एक सुभाषितकार सांगतात, वाल्या नारदांच्या संगतीमध्ये आला, वाल्मिक झाला. भक्त पुंडलिक कुकुट स्वामींच्या संगतीमध्ये आले, जगाचा मालक पंढरीचा पांडुरंग परमात्मा आपल्या सर्वांचं कल्याण करण्यासाठी पंढरीत आला. स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांच्या सानिध्यामध्ये आले, जगावर ज्ञान, विश्वावर राज्य करण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झाली व छत्रपती शिवाजी राजे जगतवंदनीय तुकोबार यांच्या सानिध्यामध्ये आले, स्वराज्य निर्माण झालं. आणि तसंच ज्या शेगावला गजानन महाराजांनी पवित्र पावन केलं, अशा गजानन महाराजांच्या पालखीमध्ये जो भक्त सामील झाला तो गजानन रूप झाला. आणि अशी सुंदर अशी पालखी ऐकूयात भाग्यश्रीताई यांच्या मधुर अशा वाणीतून. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज समर्थ सद्गुरु शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय. पालखी निघाली, पालखी निघाली, पालखी निघाली, पालखी निघाली, भक्ता संगे गजानन माऊली निघाली, भक्ता संगे गजानन माऊली निघाली. हे पालखी निघाली, पालखी निघाली, पालखी निघाली, पालखी निघाली, भक्ता संगे गजानन माऊली निघाली, भक्ता संगे गजानन माऊली निघाली. श्री गजानन जय गजानन श्री गजानन, श्री गजानन जय गजानन श्री गजानन. आज सर्व होई दास गणू झाले, आज सर्व होई दास गणू झाले, भक्तिभाव पाहुनिया योगी धन्य झाले, भक्तिभाव पाहुनिया योगी धन्य झाले. हाती टाळ मंत्र ओठी माऊली डोलली, हाती टाळ मंत्र ओठी माऊली डोलली, भक्ता संगे गजानन माऊली निघाली, भक्ता संगे गजानन माऊली निघाली. श्री गजानन जय गजानन श्री गजानन, श्री गजानन जय गजानन श्री गजानन. शेगावीच्या मंदिरात उत्सव मनांचा, शेगावीच्या मंदिरात उत्सव मनांचा, मेळा दाटला संत सज्जनांचा, मेळा दाटला संत सज्जनांचा. रंग कीर्तनाला येतो समाधी लागली, रंग कीर्तनाला येतो समाधी लागली, भक्ता संगे गजानन माऊली निघाली, भक्ता संगे गजानन माऊली निघाली. श्री गजानन जय गजानन श्री गजानन, श्री गजानन जय गजानन श्री गजानन. भक्तांची सरिता सागर झाली, भक्तांची सरिता सागर झाली, स्वर्गातून देवानी पुष्पवृष्टी केली, स्वर्गातून देवानी पुष्पवृष्टी केली, स्वर्गातून देवानी पुष्पवृष्टी केली, स्वर्गातून देवानी पुष्पवृष्टी केली. हळूहळू शोधित वाट दिंडी ही निघाली, हळूहळू हळूहळू हळूहळू, हळूहळू हळूहळू हळूहळू, हळूहळू शोधित वाट दिंडी ही निघाली, हळूहळू शोधित वाट दिंडी ही निघाली, भक्ता संगे गजानन माऊली निघाली,
भजन. रामकृष्ण हरी माऊली. आपण तन मन धनाने भगवंताची सेवा करत असतो, पण ती फुकट सेवा करत नाही, तर भगवंताकडे काही ना काहीतरी मागत असतो त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये. पण तुकोबाऱ्यांचं मला एक सुंदर असं प्रमाण आठवतं. तुकोबारे म्हणतात, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी हेच माझी सर्व जोडी. भगवंता, माझ्या जीवनाचं मागणे, जीवाचंही मागणे आणि देवाचंही मागणे. जीव मागणी करतो तो स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी तो भगवंताकडे मागणी करत असतो. तर आपण सहजच म्हणत असतो की एखादा निवडणूक लागली आणि निवडणूक लागल्याच्या नंतर एखादे आमदार खासदार एखाद्या गरिबाच्या घरी येतात आणि गरिबाच्या घरी आल्याच्या नंतर आपण म्हणतो की अरे हा एवढा मोठा माणूस ह्या गरिबाच्या घरी आला, कशाकरिता आला? तर एका मतासाठी आला. म्हणजे हा भगवंत सुद्धा भक्ताकडून एकच अपेक्षा करतो की माझ्या जीवनामध्ये मला तुमचं प्रेम हवे, की देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्या भगवंताला त्या भक्ताचं प्रेम आणि तेही अंतकरणापासून असावं ही मागणी तो भगवंताकडे करत असतो. आणि संत सुद्धा मागणी करतात. ती मागणी अशी आहे की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. अरे भगवंता, मला द्यायचंय तर तू असं दे की ज्याच्यामध्ये माणूस असताना खूप चांगला आहे, पण त्याला ज्या वाईट व्याधींनी ग्रासलेलं आहे ते त्याच्या जीवनातलं नष्ट कर. राहिलेला माणूस तर सज्जनच आहे, राहिलेला माणूस तर चांगलाच आहे, अशी मागणी ज्ञानोबरायांची भगवंताकडे. हे संत विचार आहेत की ज्या मागणीमध्ये सार्थ असा विचार दडलेला आहे, सार्थ ह्या जगाचा फायदा दडलेला आहे. आणि असंच मागणं आपल्या गणरायाला सर्व तरुण बांधव गणपती बाप्पा आला आणि अनेक वेळा करत असतात की भगवंता, मी तुझ्याकडे काय मागणं करतोय. आणि असं सुंदर असं गीत आपल्या समोर या ठिकाणी आकांक्षाताई नगरकर देशमुख ह्या सादर करणार आहेत. तर ऐकूयात यांच्या मुखातून सुंदर असं भक्तिगीत. मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे एक दंत तुझ, मागतो मी
मयूरावरती बसून शारदे, मयूरावरती बसून नेसुनी शुभ्र पातळ, गळा घालुनी मुक्ता फळ, कटी कंबर पट्टा कसुनी शारदे, मयूरावरती बसून ये हंसावरती बसूनी शारदे, मयूरावरती बसून ये हंसावरती बसूनी शारदे, मयूरावरती बसून. माऊली, सरस्वती माता ही विद्येची देवता आहे. त्यामुळे सरस्वती मातेचं आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. बालपणीपासूनच आपण जशी पाटी पेन्सिल हातात घेतो तसं आपण सरस्वती मातेचं नाव लिहितो आणि आपल्या कार्याला, आपल्या शिक्षणाला सुरुवात करतो. तेव्हा मातेचरणी नतमस्तक होत आज वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला जागर स्त्री शक्तीचा, उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.